हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इंग्वर्स इंग्लिश अकॅडमी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स शिकणार आहोत. सो चला शिकूयात. तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचं सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सब्जेक्ट यूज करावा लागणार आहे. त्याच्यानंतर वॉज किंवा वर हे हेल्पिंग वर्ब्स. ओके, सो पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये वॉज आणि वर हे दोन हेल्पिंग वर्ब्स यूज होतात. देन आपण वर्ब आयएनजी यूज करणार आहोत, म्हणजे वर्बला आपण आयएनजी ऍड करणार आहोत व शेवटी असणार आहे ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर एक महत्वाची गोष्ट बघा, तुमचे जे सब्जेक्ट्स असतात आय, ही, शी, इट आणि सिंग्युलर, तर यांना आपण वॉज यूज करणार आहे. म्हणजेच तुमचं वाक्य जर आयनी सुरुवात होणार असेल किंवा हीनी सुरू होणार असेल, शीनी सुरू होणार असेल, इटनी सुरू होणार असेल किंवा वाक्यामध्ये आपण सिंग्युलर म्हणजेच जसं की मोबाईल झालं, एक मोबाईल किंवा इंडिया किंवा पेन याच्याने सुरुवात होणार असेल तुमच्या वाक्याची, तर त्या केसमध्ये तुम्ही वॉज यूज करायचा आहे. व तुमचे सब्जेक्ट म्हणजेच जर वाक्याची सुरुवात यूने, वीने, डेने किंवा प्लुरलने म्हणजे मोबाईल्स, पेन्स, कम्प्युटर्स, कंट्रीज जर हे असे होणार असेल सुरुवात, सो त्या केसमध्ये तुम्ही वर हा हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. ओके, सो आता आपण कंडिशन्स पाहूयात आणि एक्झाम्पल्स काय होतील हे बघूयात. सो कंडिशन नंबर 1 काय आहे, तर पास्ट ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजेच भूतकाळातील चालू क्रिया. काय झालं? म्हणजेच भूतकाळातील चालू क्रिया. एक्झाम्पल्स बघा. आय वॉज रीडिंग अ बुक ॲट 9 PM. मी रात्री 9 वाजता बुक वाचत होतो, पुस्तक वाचत होतो. बघा, ही जी क्रिया आहे, ही जी ऍक्शन आहे ती ऑन गोईंग होती. कधी? भूतकाळामध्ये म्हणजेच पास्टमध्ये. सेकंड एक्झाम्पल बघा. यू वर ड्रिंकिंग टी म्हणजेच तू चहा पीत होतास. भूतकाळामध्ये किंवा थोड्या वेळापूर्वी ही ऍक्शन चहा पिण्याची ऑन गोईंग होती, चालू होती. थर्ड एक्झाम्पल. वी वर अटेंडिंग अ लेक्चर. आम्ही लेक्चर अटेंड करत होतो. ओके, वी वर अटेंडिंग अ लेक्चर, आम्ही लेक्चर अटेंड करत होतो. म्हणजे जी क्रिया पास्टमध्ये ऑन गोईंग होती, चालू होती, ती क्रिया ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असते त्यावेळेस आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करणार आहोत. कंडिशन नंबर 2 काय आहे, तर इंटरप्टेड ऍक्शन म्हणजे एक गोष्ट चालू होती व त्या ऍक्शनमध्ये एक डिस्टर्बन्स आला दुसऱ्या ऍक्शनमुळे. सो त्या केसमध्ये आपण काय करतो, पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. ओके, तर एक्झाम्पल्स काय होतील बघा. आय वॉज स्लीपिंग वेन यू कॉल्ड. आय वॉज स्लीपिंग वेन यू कॉल्ड. मी झोपलो होतो जेव्हा तुझा कॉल आला. जेव्हा तो कॉल केला तेव्हा मी झोपलो होतो. ठीक आहे, म्हणजे झोपण्याची क्रिया ही चालू होती ज्यावेळेस तू मला कॉल केला होता. म्हणजे बघा, एक ऍक्शन चालू होती, त्याच्यामध्ये एक दुसरी डिस्टर्बिंग ऍक्शन आली, म्हणून आपण त्याला म्हणतोय इंटरप्टेड ऍक्शन. सेकंड एक्झाम्पल. शी वॉज कुकिंग वेन दी गेस्ट अराइव्ड. जेव्हा पाहुणे आले त्यावेळेस ती काय करत होती, तर कुकिंग करत होती, म्हणजेच ती जेवण बनवत होती. म्हणजे बघा, ती ज्यावेळेस जेवण बनवत होती इथं इंटरप्शन झालं. कशाचं, तर पाहुणे येण्याचं. सो जी क्रिया चालू होती ती पहिली मेन्शन करा व त्याच्यानंतर इंटरप्टेड ऍक्शन पुढे मेन्शन करा. नेक्स्ट एक्झाम्पल. दे वर हॅव्हिंग डिनर वेन दी लाईट्स वेंट आउट. ओके, सो बघा, ते डिनर करत होते तेव्हा काय झालं, तर लाईट गेली. म्हणजे डिनर करण्याची क्रिया चालू होती आणि त्या क्रियेमध्ये एक डिस्टर्बन्स आला, काय की लाईट जे आहे ती गेली. ओके, सो आता कंडिशन नंबर 2 आता कंडिशन नंबर 3 काय आहे, तर 2 ऍक्शन्स टुगेदर. दोन्ही ऍक्शन्स एकाच वेळी चालू होत्या. तर याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. आय वॉज स्टडिंग वाईल माय ब्रदर वॉज वॉचिंग टीव्ही. ओके, तर मी अभ्यास करत होतो तेव्हा माझा भाऊ मूवी पाहत होता किंवा टीव्ही पाहत होता. म्हणजे एक ऍक्शन चालू असताना त्याच टायमामध्ये दुसरी अजून एक ऍक्शन चालू असते. याला आपण काय म्हणतो, तर 2 ऍक्शन्स टुगेदर. सेकंड एक्झाम्पल बघा. वी वर वेटिंग फॉर द बस वाईल इट वॉज रेनिंग. आम्ही बसची वाट पाहत होतो तेव्हा पाऊस पडत होता. बघा, दोन्ही ऍक्शन्स सायमल्टेनियसली चालतात, ही पण ऍक्शन व ती पण ऍक्शन. ओके, सो ह्या दोन्ही ऍक्शन्सला आपण काय म्हणतो, 2 ऍक्शन्स टुगेदर. तर ह्या अशा प्रकारचे वाक्य बनवण्यासाठी आपण एक ऍक्शन आधी मेन्शन करणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स मधली. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, वाईल यूज करणार आहे
व जे पुढचं सेंटेन्स असणार आहे ते अजून एक पुढचं सेंटेन्स हे पास्ट कंटिन्युअस टेन्स मधलं असणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा पास्ट कंटिन्युअस टेन्स समजला असेल.